भैया पालक 30 रुपये 30 रुपये पालक आज थोडीशी वाढली आहे. 30 रुपये कपूर राहिली, 10 रुपये 20 रुपये कपतारी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यवतमाळ सब्जी मंडी मध्ये. बघा आज आलो असता सब्जी मंडी मध्ये. बघा भाजीचे भाव थोडे आज पडले. मंगळवारी तुम्ही रेट बघायला व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजणारच आजची पोझिशन आणि मंगळवारची पोझिशन का होती. मंगळवारची पोझिशन थोडी चांगली होती, आजची पोझिशन थोडी कमी झालेली आहे. भाव आज दाखवले आहे, दोन्ही दिवसचे रेट दाखवले आहे तुम्हाला, डेली दाखवत राहतो. चला व्हिडिओ बघा, त्यासाठी व्हिडिओ बघावा लागेल. आणि चला आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा. चला आता आपण कांदा घेऊ पटापट. चला शेपू चवलाई 10 रुपये किलो. चवलाईची भाजी शेपू संभार सुपर 30 रुपये किलो सस्ता झालेला आहे. हा बीजेपी वाली की दुकान 30 रुपये किलो समार 30 रुपये किलो. हाँ गाँव मोदी राज में 30 रुपये किलो. चिवड भाव 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो चोल विकली तर विका नाही झोपायला झोप आहे ना, थंड लागते ना. थंड लागते फुल एसी. हाँ 10 रुपये किलो. हाँ निंबू 50 रुपये किलो. चला 50 रुपये किलो निंबू म्हणते. बघा आता निंबूचे भाव कमी झाले आहे. चला आता टमाट्याचे भाव पाहू आपण. टमाटे कॅरेटचे बी भाव देतो तुम्हाला आणि चिल्लर घ्या लागते तर आपल्याला चिल्लरचे बी भाव देऊ. बघू आता वैशाली गावरानी कोणते टमाटर आहे काय का नाही, कोणता माल येऊन राहिला. तसे तर ठोक चिल्लर सगळे भाव दाखवतच राहतो मी तुम्हाला अकलला. पण तुम्ही आपला व्हिडिओ बघितला आणि लाईक नाही मारत म्हणजे तुम्हाला आवडत नाही याचा अर्थ. ठीक आहे, बघा लाईक मारत जा आपला व्हिडिओ आवडला असेल तर. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला चॅनलला सबस्क्राईब जरूर करत जा आपल्याला. आणि आपला दोस्त मित्रांना शेअर पण करत जा. त्याला बघू आता समोर अजून काही पोझिशन आहे आजची तर यवतमाळ सब्जी मंडीची. बघा एप्रिल महिना चालू 29 तारीख आहे जवळपास आजची आहे. भारत कंपनीमध्ये बघा चायना काकडी आहे. तुम्हाला विचारलं होतं दाखवतो म्हणून. आणि कॅरेट टमाटर कॅरेट आहेच. टमाटर कॅरेट पण विचारू आपण काय भाव आहे तर. विशाल भैया टमाटे क्या भाव की आज. टमाटे 400 रुपये अच्छा माल. अच्छा माल 400 रुपये ये वाला आहे क्या. गावरानी माल 400 रुपये खपूर आला मित्रांनो. चिल्लरचे रेट दाखवलं तुम्हाला 25 रुपये किलो खपत आहे. आणि चायना काकडी पन्नी 25 रुपये किलो. 25 रुपये किलो पन्नी. बघा मित्रांनो 25 रुपये किलो पन्नी आहे. 35 रुपये मध्ये किल्लर मध्ये तिकडे खपून राहिली. भारत कंपनीमध्ये आहे. 2-3 व्हेरायटी दाखवतो मला. मिरची पण आहे, फुलकोबी पण आहे. फुलकोबी 10 रुपये किलो असेल बरोबर आहे. 10-12 रुपये किलो फुलकोबी खपूर राहिली कट्ट्यावाली. आणि मिरची 300 रुपये 10 किलो. 300 रुपयात 10 किलो ही मिरची आहे. 300 रुपयात 10 किलो. आज म्हणजे जाऊ आता तेज मिरची विचारू. कैरी तर आलीच आहे त्यांच्याकडे. कैरीची मी भाव पाहू आपण. पहिले मिरचीची विचारू. मिरची बोलो भाव 50 रुपये किलो. 50 दोन आहे. ये 30-40 रुपये किलो. फिकी वाली 30 आहे, तिखट वाली 50 आहे. कैरी का खपली आज गावरानी. कैरी गौरव का 20 रुपये किलो. फक्त 20 रुपये किलो. गावरानी कैरी 20 रुपये किलो खपली मित्रांनो. बघून घ्या गावरानी कैरी तिकडे आहे. पट्टे आहे 20 रुपये किलो खपले बघा. चला आपण बिरसा कंपनी झालो आता. नेहमी दाखवतो राजू भाऊकल भरपूर माल येते बिरसा कंपनी. बघा पालक गावरानी पालक त्यांच्याकडे सध्या येऊन राहिली आहे जास्तीत जास्त. म्हणून त्यांच्याकडे पालकची रेट नेहमी दाखवतो मी. आताच 50 म्हणे ना. आताच 50 म्हणे तुम्ही समाज. 40 रुपये 30 रुपये भी आहे. 40 रुपये आणि 30 रुपये बी आहे ना. आणि पालक पालक 25 रुपये. पालक 25 घेत आहे ना. आणि मुंग्याच्या शेंगा 20 रुपये. चवल्याचे काही भाव वाढले 25 रुपये. 20 रुपये. हे 20 रुपये. थोडी जाडी आहे ते 20 रुपये आहे. आणि ती वाली 25 रुपये आहे ना. बारीक वाली 25 रुपये. 5 रुपये फरक. क्वालिटी पाहून फरक असते बघा. बरपटी भाऊ बरपटी रे 100 रुपये पन्नी आहे. 100 रुपयाची पन्नी. 100 रुपयाची पन्नी. किती किलो. 15-16 किलो. 15-16 किलो. कायलेच भाव नाही रे. आणि फुलकोबी का भाव खपूर राहिली. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. फुलकोबीला बी काही जास्त भाव नाही. कट्टेवाल्या. बाकी ते कॅरेट वाली 20 रुपये खपत आहे. 20 रुपये 15 रुपये. 20 रुपये 15. बरबटी 15 रुपये हे 15 रुपये आहे ना किलो. किलो. हे 15 रुपये. तुम्ही क्वालिटी पाहून राहते सगळं अलग अलग. भेंडी 10 रुपये किलो. भेंडी 10 रुपये किलो. भेंडी 10 रुपये. भेंडी 10 रुपये किलो. यावर्षी काय 150 रुपये. वांगा 150 रुपये पन्नी. वांगा 150. 15 किलो. 15 किलो. चवळी 100 रुपये पन्नी. चवळी 100 रुपये पन्नी. 100 रुपये पन्नी चवळी. आणि कवळा कवळा 10 रुपये किलो. कवळा 10 रुपये. 10 रुपये. काल आपल्याला अशी फुलकोबी दिसली बी नाही. बघा आज मस्त बढिया फुलकोबी आली. पन्न्यामध्ये येते, कट्ट्यामध्ये येत नाही. कट्ट्याची दाखवली तुम्हाला बा पन्न्या फुलकोबीच्या. आपण आधी विचारू काय भाव खपली म्हणून. आज ठोकमध्ये विचारू भाऊ. शैलेश तर चिल्लर बी विचारून ठोक बी विचार. शैलेश भाई का भाव आणला तू पन्न्या. 25 रुपये किलो. आपल्यापाशी काय भाव विकत आपण. 30 रुपये किलो.
30 रुपये किलो आहे का? 25 ने आणल्या 30 नाही. नेहमी सांगत राहतो भाजीचे भाव, क्वालिटी पाहून असते भाजीचे भाव सगळे. बघा फुलगोबी 10 रुपये किलो बी खपूर राहिली, 20 रुपये किलो बी खपूर राहिली. गोड भाजी 40 रुपये किलो आमच्या इथं. टोक मध्ये 30 आहेत. आता शॉर्टेज आहे, कमी असल्यामुळे घोड बी 30 रुपये जवळपास टोकची रेट चालू आहे. चायना काकडी बी आहे, चायना काकडी बी खपूर राहिली आहे 30 रुपये किलो जवळपास. का काय कैरी कोणती हो? राजापुरी 40 रुपये किलो. आणि त्याच्या बाजूवाली कोणती आहे मग? केसर. ते काय? केसर 35. आणि हे लालबाग? लालबाग 30 रुपये. सब कच्चे आहे ना? पण सगळे कच्चे. आणि टेंडुळे काय भाव किंमत आहे? 50. टेंडुळे कमी आहे थोडे मार्केटमध्ये. टेंडुळे 50 रुपये किलो. टोंडुळे तसे कमी आमच्या मार्केटमध्ये, त्याच्यामुळे टोंडुळ्याला थोडासा चांगला भाव भेटू राहिला आहे. समार बघा 10-20 रुपये थोडेसे कमी झाले आहे संबारावर रेट. लसण बघू आपण, समोर जाऊन लसणचे रेट बघू आपण काय म्हणते. चला बरपटीच्या पन्न्या दिसू राहिल्या असं तुम्हाला. त्या पन्न्या आहे, त्याच पन्न्या खाली केलेल्या आहे, बरोबर आहे ना? त्याच पन्न्या खाली केलेल्या आहे. बघा मित्रांनो, बरबटीचे भाव विचारू. भाव तर भेटून फक्त 20 रुपये किलो म्हणते बघा बरबटी. काहीच भाव नाही आहे. बरबटी, चवडी, भेंडी, वांगे 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 वांग्याने केला वांदा. आपण त्रिकुटामध्ये जाऊ, कधी भावला विचारू. मिरची काय म्हणते पोषण? तर मिरची बघा, मिरची चांगलीवाली बी मिरची आहे. 50 रुपये किलो लागते मिरची. फक्त 30 रुपये किलो. हे 30 रुपये. हो. आणि ते वाली 25 रुपये. ते 25 रुपये. चला बढिया आहे. हे वाली 50 वाली हे आहे ना? बघा 50 वाली मिरची बढिया एकदम. 50 रुपये किलोची. माल जसा माल तसे भाव, जसा देश तसा भेस आहे ना? संभार आहे बढिया. विचारू आपण भाऊला काय म्हणते संभारचा. संभार काय भाव विकत आहे? समार 40 रुपये किलो में फक्त 40 रुपये किलो. गिर गया मार्केट आज. गिर गया ना थोड़ा. संभार का मार्केट गिर गया. कल 50-60 रुपये था ना? कल 60 रुपये 80 रुपये. 60 रुपये 80 रुपये बेचा क्या कल? आज 40 रुपये पे आ गया. आज डायरेक्ट 40. और फूलगोभी का भी मार्केट गिर गया आज. फूलगोभी गौरानी वाली 40 रुपये किलो. हाँ वही तो बोला, क्योंकि कल दिख भी नहीं रही थी क्वालिटी की गोभी. आज चल. हाँ कास्तकारी माल आहे. कास्तकारी माल आहे. चला मित्रांनो, झाला आता सगळे घेऊन आपला आला. चला आता कांदा घ्यायचा आपल्याला. पाहू गावरानी कांदा काय भाव म्हणते तर बघू आता कांदा. आणि मग झाला आपल्याला सगळं घेऊन. चला आता आज आपण स्वामी समर्थ टेलर्स मध्ये आलो. कांदा घ्यायचा आपल्याला पण घ्यायचा आहे. तुम्हाला रेट पण दाखवतो. सगळे रेट बघू. अलग अलग कांदे आहे सगळे. पांढऱ्यापासून लाल, मोठे, बारीक, सब मीडियम सगळे कांदे आहे. बघून घ्या. हा बारीक मध्ये भाऊ, हा बारीक मध्ये पहिली सांगा का भाव तर खपत आहे? गावरानी कांदा 10 रुपये किलो लागतो. फक्त 10 रुपये किलो. गावरान कांदा बारीक वाला घरगुती स्टॉक होऊ शकते. चांगला क्वालिटी आहे. चांगला आहे ना, म्हणजे खराब नाही होणार आहे ना, असा स्टॉक वाला आहे. जर लागलास घरी ठेवासाठी तर चांगला कांदा. चला यवतमाळवाले जर ऐकत असेल तुम्ही ऐकून घ्या. स्वामी समर्थ मध्ये घरगुती कांदा लागत असेल तर आलेला आहे 10 रुपये किलो मध्ये. फक्त 50 किलोचा गट्टा. चला बघा, काही ॲडव्हर्टाईज म्हणजे काही पैसे नाही घेत भाऊ. कोण मी ॲडव्हर्टाईज करायचे ते का मोठा हॉटेलवाल्यासाठी मोठा हॉटेलवाल्यासाठी का भाव लागेल? तोही 9 रुपये 10 रुपये. 9 रुपये 10 रुपये किलो लागेल. पण ते बघा स्वामी समर्थ मध्ये आहे सगळे कांदे मोठेवाले हॉटेलच्या आणि घरगुतीसाठी बी आलेले. आता गावरान कांदे घेऊ शकता तुम्ही. चाल आलू भाऊ, आलू का काय खपत आहे? आलू सस्ते आहे 10 रुपये. 10 रुपये किलो आहे ना. आलूला काही भावच नाही ना. चाल पांढरे कांदे सुपर आहे 10 रुपये. 10 रुपये किलोचा आहे. पांढरे कांदे बी 10 रुपये किलोचा आहे मित्रांनो. मोठे बी आहे आणि मिडियम बी आहे. सगळे आहे. स्टॉक करायच्या हिशोबाने सगळा माल आहे. भाऊ राजे भाऊ आता बस डिक्की खोल फक्त. आवडली तर एक लाईक जरूर करता मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब पण करजा. आणि दोस्त मित्रांना शेअर पण करजा. आपला तसं एक दुकानवाला आपलं सब्जीचं चॅनल आहे. तसं वेगवेगळं थोडं तर सोमवारी बंद असते आमची इच्छी मंडी, तर थोडं वेगळं दाखवत राहतो मित्रांनो. चला.